मित्रांनो, तुम्ही कधी अशा ठिकाणाबद्दल ऐकलंय का की जिथे विज्ञानाचे नियम पूर्णपणे फेल ठरतात? एक असं मंदिर जिथे वारा एका दिशेला वाहतो आणि मंदिराचा ध्वज त्याच्या अगदी उलट दिशेला. जिथे विमानांनाच काय पण साध्या पक्ष्यांनाही मंदिराच्या वरून उडण्याची परवानगी निसर्गाने दिलेलीच नाही. आज आपण जात आहोत ओडिसा मधल्या त्या रहस्यमयी नगरीत जिला आपण जगन्नाथपुरी असं म्हणतो. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशा 7 रहस्यांबद्दल सांगणार आहे जे ऐकल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटचं रहस्य ऐकल्यानंतर तुम्ही थक्क होणार आहात. सगळ्यात पहिलं आश्चर्य म्हणजेच मंदिराच्या शिखरावर असलेला तो ध्वज. विज्ञानानुसार कापड वाऱ्याच्या दिशेने उडतं, पण जगन्नाथ मंदिराचा जो ध्वज आहे तो नेहमी वाऱ्याच्या उलट दिशेने फडकतो. इतकंच नाही तर हे शिखर 45 मजली इमारती इतकं उंच आहे, जिथे कोणताही मेकॅनिझम नाही. तरीही एक पुजारी रोज 18 वर्षांपासून न चुकता 45 मजले वर चढून तो ध्वज बदलतो. नियम असा आहे की जर एखाद्या दिवशी ध्वज बदललाच नाही तर मंदिर पुढच्या 18 वर्षांसाठी बंद राहील. तो पुजारी इतक्या उंचीवर कोणत्याही सुरक्षेशिवाय कसा चढतो हे आजही एक कोडं आहे. दुसरं रहस्य म्हणजे या भव्य मंदिराची सावली. हे मंदिर 2 लाख स्क्वेअर फूट पेक्षा जास्त परिसरात पसरलेलं आहे. याची उंची साधारणतः 214 फूट आहे. नियमानुसार सूर्यप्रकाशात प्रत्येक वस्तूची सावली पडायला हवी, पण आश्चर्य म्हणजे दिवसाच्या कोणत्याही वेळी या मुख्य मंदिराची सावली कधीच जमिनीवर पडत नाही. जगातील मोठमोठ्या इंजिनियर्सला हे कोडे सुटलेले नाही. नक्की हे मंदिर कोणत्या कोणात बांधलं गेलंय? या मंदिराचं तिसरं रहस्य म्हणजे या मंदिराच्या शिखरावर एक अष्टधातूचं नीलचक्र आहे, म्हणजेच सुदर्शन चक्र. त्याचं वजन तब्बल 1 टन आहे. थोडासा विचार करा, शेकडो वर्षापूर्वी कोणताही क्रेन नसताना इतकं वजन 214 उंच फूट शिखरावर कसं नेलं असेल? आणि याचं डिझाईन असं आहे की तुम्ही पुरी शहराच्या कोणत्याही कोपऱ्यात उभं राहून चक्राकडे पहा, तुम्हाला असं वाटेल की त्या चक्राचं तोंड तुमच्याकडेच आहे ना कोड्यात टाकणारं रहस्य. 4थ्या नंबरचं रहस्य ऐकून तर तुम्हाला विश्वासच बसणार नाही. जगन्नाथ मंदिर हे समुद्र किनाऱ्याजवळ आहे. मंदिराच्या बाहेर लाटांचा प्रचंड आवाज येतो, पण जसं तुम्ही सिंहद्वार मधून मंदिरात पहिलं पाऊल टाकता तसा लाटांचा आवाज पूर्णपणे गायब होतो. जणू काही तुम्ही एखाद्या साऊंड प्रूफ खोलीत आला आहात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे काय तर मंदिरातून बाहेर पडताना पुन्हा तोच आवाज ऐकू येतो. 5व्या नंबरच्या रहस्यामध्ये तुम्हाला सर्वात मोठं कोडं पडेल ते पुरी मधल्या जगातील सर्वात मोठं आणि रहस्यमयी स्वयंपाकघराचं. इथे महाप्रसाद शिजवण्यासाठी 7 मातीची भांडी एकावर एक ठेवली जातात. खाली अग्नी असतो. तर्कशास्त्र सांगत आलं की खालच्या भांड्यातील अन्न सगळ्यात आधी शिजायला हवं, पण इथे उलट आहे. इथे सगळ्यात वरच्या भांड्यातलं अन्न सगळ्यात आधी शिजतं. आणि याशिवाय इथे रोज किती भक्त येतील याचा अंदाज कोणालाही नसतो. तरीही इथे बनवलेला प्रसाद कधीच कमी पडत नाही किंवा कधी वाया सुद्धा जात नाही. मंदिराची दारं बंद झाली की प्रसादही बरोबर संपून जातो. 6व्या क्रमांकाचं रहस्य आपल्याला सांगतं की तुम्ही कोणत्याही मंदिरात जा, तिथे पक्षी किंवा कबूतर नक्कीच तुम्हाला मंदिराच्या कळसावर बसलेली दिसतात. पण जगन्नाथ मंदिर हे जगातलं असं एकमेव ठिकाण आहे ज्याच्या शिखरावर कधीच कोणताही पक्षी बसत नाही. इतकंच काय तर मंदिराच्या वरून कधीच विमान किंवा पक्षी तुम्हाला उडताना सुद्धा दिसणार नाही. यामागे कोणतं चुंबकीय क्षेत्र आहे की दैवी शक्ती हे कोणालाच अजूनही माहिती झालेलं नाहीये. आता सगळ्यात शेवटचं आणि महत्वाचं रहस्य म्हणजेच ब्रह्मपदार्थ. दर 12 ते 19 वर्षांनी जुन्या मूर्ती बदलून नवीन मूर्त्या बसवल्या जातात. त्या रात्री पूर्ण शहराची लाईट घालवली जाते. मंदिराबाहेर लष्कर तैनात असतं. पुजाऱ्याच्या डोळ्यावर पट्टी आणि हातात कापड गुंडाळलं जातं. तो जुन्या मूर्तीतून एक गोष्ट काढून नवीन मूर्तीत ठेवतो. तो पुजारी सांगतो की ती वस्तू हाताला लागल्यावर एखाद्या सजीवासारखी धडधडते. लोकांची श्रद्धा आहे की ते भगवान श्रीकृष्णाचं हृदय आहे जे आजही जिवंत आहे. तो पदार्थ काय आहे हे आजवर कोणालाही पाहता आलेलं नाही. मित्रांनो, हे सगळं ऐकल्यावर असं वाटतं ना की खरंच
काहीतरी आहे जे विज्ञानाच्या पलीकडे आहे. तुम्हाला या 7 रहस्यापैकी कोणतं रहस्य सर्वात जास्त कोडं घालणारं वाटलं? जर तुम्हालाही या चमत्कारावर विश्वास असेल ना, तर कमेंटमध्ये जय जगन्नाथ नक्की लिहा. पाहूया किती लोकांपर्यंत प्रभू जगन्नाथाचा हा महिमा पोहोचतोय. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा आणि अशाच गूढ कथांसाठी फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.